आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि या निमित्त नागपूर शहरात ठिकठिकाणी फुटपाथवर रस्त्यावरच्या शाळा भरवण्यात आल्या। विविध मजुरांची आणि रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या कुटुंबातील आजही अनेक मुलं ही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत। शासनाच्या विविध योजना, आरटी कायद्याची तरतूद असून सुद्धा गैरशासकीय संघटनांना मुलांसाठी अजून सुद्धा रस्त्यावर शाळा भरावी लागते आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत। उपाय या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे। तर वंचित मुलांच्या शिक्षणासाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय। साक्षरता दिनी भरल्या फुटपाथवर ही शाळा भरली आहे। विविध मजुरांची आणि रस्त्यावर आयुष्य जगणाऱ्या कुटुंबातील आजही अनेक मुलं शिक्षणाच्या हक्कापासून आजपर्यंत वंचित आहेत आणि शासनाच्या विविध योजना त्याचबरोबर आरटी कायद्याची तरतूद असून सुद्धा गैरशासकीय संघटनांना मुलांसाठी अजून सुद्धा रस्त्यावरच शाळा भरावी लागत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि उपाय या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। युवकांच्या मदतीने आपण त्यांना शिक्षण देण्याचं काम करतो। उपाय सेंटर बेस्ड लर्निंग इन्स्टिट्यूट सारखं काम करतं, एका ऑर्गनायझेशन सारखं काम करतं। ज्या ठिकाणी मुलांना अभ्यास करण्यासाठी एखादी जागा मिळत असेल त्या ठिकाणी आपण काही जुन्या एनएमसीच्या शाळा असतील, विहार असतील, एखादी जागा असेल, झाडाखालचा एरिया असेल, हे सगळ्या गोष्टी आम्ही बघतो, आयडेंटिफाय करतो। त्या ठिकाणी आमचे व्हॉलंटियर्स जातात, चांगल्या इन्स्टिट्यूशन मध्ये शिकणारे मुलं त्यांच्या हप्त्यामधले 2 ते 3 दिवस आम्हाला डेफिनेटली देतात। तो वेळ आणि तिथल्या जागा या दोन्हींचं संमेलन बघून आम्ही बघतो की एखादी कम्युनिटी व्हिजिट केल्या जाते की या कम्युनिटीमध्ये किती लोकांना, किती मुलांना शिक्षणाची गरज आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर खरं तर मग ती शाळा सुरू होऊन जाते। मुलं हळूहळू यायला लागतात। सुरुवातीला अजिबात त्यांच्यामध्ये डिसिप्लिन नसते, त्यांना अभ्यासामध्ये रस नसतो, परंतु हळूहळू प्रेमापोटी आपण जेव्हा आमचे व्हॉलंटियर्स तिथे हळूहळू काम करायला लागतात तेव्हा ती भावना त्यांच्यामध्ये छान पद्धतीने गुणून जाते आणि नंतर